झाडणी आम्हाला हाणली आणि मग चंद्राच्या तोंडाला झाडणी लागली. त्याचा वन पडला. सोमळ्या वाचून सांगत आहे महाराज काम चुकीचं केलं. या सृष्टी तलाव भयो अनुतो प्रकटले स्थिती मशी आम. मशी म्हणजे काजळ. जोपर्यंत सृष्टीचे चारी मोक्ष तयाचे किंकर सुरवर वंदिती. चार मोक्ष त्यांच्या मारुतीराच्या आशा. आणि काय खात होते? पाला. केवळ वणीचे वंचन. पण भजन इतकं टोकाचे गेले. एक संत मारुतीराच्या नुसत्या कामाचा पुरुषार्थ नाही. मारुतीराचा पुरुषार्थ एवढा निधळा होता. आणि देव नशिबवाने पंढरपुरातला मालक नशिबवाने त्यांना मारुतीराय भेटले. त्यांनी एक संपूर्ण लग्नात मारुतीरायच्या दर्शनाला का जातात? बाकीच्या देवाकडे का जात नाही? पण इतके नालायक त्याला कुठूनची आपला दाखी देत. एका नवरदेवाला विचारलं कस काय? नाही मी त्याला सांगायला गेलो आजोर होतो तू यासारखा. आता कोणता झाला आलायचा तू? आता काय लायकी? आता किती मोठा झाला तर त्याच्यात पुढे एकदा टेकावं लागते. ओटी ती जेवणी त्याच्यात मागचे खाणे करी पुढे पुढचे माग राम नाम सत हे त्याच्याकडून जावं लागते. काय नाटके सगळे. अहो काय करा? नवरदेव नवरी कधीच बुट घालून चपला घालून त्याच्या पाय पडायचं मालकाच्या. फार मोठा पुरुषार्थ. चला एवढा मोठा निधला पुरुषार्थ. श्रुतीने विचारलं प्रभू आईसाहेब सिद्ध आईसाहेब शेषशाही लखनलाल मातोश्री उर्मिला माता श्रुतकीर्ती आईसाहेब मांडवी आईसाहेब बरोबर आहेत का? चौघीची नाव नाव बरोबर आहेत का? सीता उर्मिला श्रुतकीर्ती मांडवी भरत शत्रुघ्न राम आणि लक्ष्मण या चौघांनी या 8 जणांना श्रुतीने बसवलं. आणि श्रुतीने एकच विचारलं आईसाहेब एक सांगू तुम्हाला एका जंगलात हरवल्याच्या नंतर तुमच्या मालकाने तुम्हाला सापडली नाही का? लक्ष्मण म्हणजे मग आमच्या दादाची ताकद साधी आहे का? श्रुती म्हणजे हळूच कोण बसा शांत बसा. तुमच्या दादाची काय कथा सांगता? तुम्ही शेष आहात ना. मग शेषाच्या डोक्यावर काय? पृथ्वी. महाराज लंका कुठे होती? पृथ्वीवर. मग लंका कशावर होती? पृथ्वीवर. आणि पृथ्वी कोणाच्या डोक्यावर? लक्ष्मणाच्या. मग लंका सीता कुठे होती? लंकेत. लंका कुठे होती? पृथ्वीवर. पृथ्वी कोणाच्या डोक्यावर? शेषाच्या. मग देराच्या डोक्यावर सीता भाऊजी. देराच्या डोक्यावर भाऊजी. तरी देराला दिसली का? श्रुती म्हणजे काय तुमचा पुरुषार्थ आहे? वा वा वा. भाऊजी तुमच्या डोक्यावर होती तरी तुम्हाला दिसली नाही. आणि तरी म्हणता आमच्या दादात ताकद कमी होती का? महाराज खरं माणसं भेटत नाही फक्त खरं काम करणार. प्रभू रामचंद्राकडे बघितलं. प्रभू तुम्ही सीताई साहेबाचा शोध घेतला. मान खाली घातली. सांगितलं श्रुती माफ कर बाई. त्याची ताकद आहे. इकडेच मंदिर आहे. त्याची ताकद आहे. त्याची ताकद. राम सीता त्याची ताकद. वा. श्रुतीने विचारलं प्रभू सीतेचा शोध घेण्यासाठी बाकीच्यांना का जाता आलं नाही? प्रभूने सांगितलं माते रावणाच्या लंकेत जाण्यासाठी आरवा आमचा सासरा आलता. आरवा सागर लागला. पंढरपुरातल्या मालकाचा समुद्र कोणी? सासरा. आमचा सासरा. सासऱ्याने आम्हाला परमिशन दिली नाही. का? सासरा म्हणला माझी पोरगी ज्याला नीट सांभाळता येत नाही त्या जावायला काय पाणी लावायचं? माझी पोरगी ज्याला नीट सांभाळता येत नाही त्या जावायला पाणी काय लावायचं? म्हणून आपले शब्द सगळे थांबले. मारुतीरायाच्या सानिध्यातला नळ आणि नीळ नावाचा वानर तुका म्हणे नळा सागरी तारियल्याशी. मारुतीरायाचा गर्भ पुरुषार्थ. मारुतीरायाचा नैष्ठिक पुरुषार्थ. मारुतीरायाचा चारित्र्याचा पुरुषार्थ. आपली काय ताकदी वर्णन करायची? या सगळ्या पुरुषार्थाचं एक वट महाराज समुद्र सुद्धा लोटांगण घालित. एक जण म्हणले मग पाहला कशा करता? कधी कधी काही काही गोष्टी नामाची सिद्धता दाखवण्यासाठी समुद्रावर सेतू दगडाचा बांधला. याचा एक दुसरा पुरुषार्थ होता महाराज. महाराज प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला खांद्यावर प्रभू रामचंद्र मारुतीरायाने घेतलं असतं. पण वानराला द्यायचं होतं. वानराने इच्छा केली होती आम्हाला लंका पाहायची. तर मग मारुतीरायाने सांगितलं तुमच्यासाठी शक्तीचा वानर विद्वान किती होते बघा. पाला खाणारे वानर किती विद्वान होते. हे तू पण दही खाणारे किती वेगळे पहा. पाला खाणाऱ्या वानराने सांगितलं तुमच्यामुळे मला देव भेटला. बा तुझी आणि संगती उद्धरीलेस. मी फक्त कामावर सांगतो बरं का. म्हणून नाम उंदळाले. मला पाणी देता देता गवत उपटायचा नादे. तू पाण्याचे पैसे वाचले.
त्याच्यामुळे इतक्या लांबून एसटी आणणार पण बस स्टँडला देतो 10-5 मिनिटं पुढे सरकत पुन्हा कमी करा वेळेत सोडा पहिल्यासारखं कुठं राहिलं त्या बिल झालं बाबा कोणीच्या काट्यावर सोड ही पुन्हा दोन्ही 10-5 मिनिटं शिल्लक बोलत मग काय मीटर जळायले गेली तरी 3-3 वाजतो मोबाईल इचकी बसलेच नाही त्याच्यापेक्षा मी देव इच काय मला तरी कुठं वाईट मग काय सांगू हा शेतीचा महाराज पाला खाणार वानर म्हणजे तुझ्यामुळे जगाचा पाप साकार आहे तू आमचा गुरु आहेस आणि शेपटीला पाय लावणं लत्ता अपहरेनं ताडनाम भवस्थित गुरुला लात मारल्याचं पाप हे मानवती रायने सांगितलं आता पूल करीत नाही शेपटी आधार धरतो चला रोपवे तरी शिकले उडान खडोला आम्ही पावागडला गेलो गुजरातमध्ये दिवसकाळी 7-8 दिवस जात असतो कोणी हानी म्हणलं जाते आता तिकडे जायचं करायचं काळ एखाद्या देवाचं तीर्थाचं दर्शन घ्यायचं चला कोणी आपल्या डोळ्यात काही घालून असं वागायचं नाही तर ती असं गोरीला ठेवून उडान खटोला मारुतीरायच्या शेपटीत धरल्या शेपटी सुटली असती का वानराचं काही सुटेल पण त्याच्यातलं एक वानर म्हणलं पुष्पदंत नावाचं वानर म्हणलं तुझ्या शेपटीला तरंगून जाणं गुरुकुण सेवा घेतल्याचं पाप लागतंय महाराज म्हणून सेतू बांधलाय रामप्रभू करता बांधला नाही लक्ष्मणजी करता बांधला नाही यायला तर खांद्यावर येत होता पठ्या शेपटीला तरंगून जात नाही शेपटीला पाय लावून जात नाही खांद्यावर बसून जातील का वानर काय पुरुषार्थ असेल या वानरांचा बघा निगडा पुरुषार्थ किती मोठा होता मारुतीरायचा ज्यानं काम जिंकलंय त्याची वाणी किती श्रीमंत असते लक्षात घ्या हळद पचवायची ताकद कोणात आहे का असू द्या मांसाहारी लोक तुम्हाला एखादा माणूस सापडला का त्यानं हळद शिजून खाल्ली फिरताना सांगू नये वाक्य पण मला पुरावा द्यायचा याच्याकरता सांगतोय हळद पचवायची ताकद कोणात आहे का कंपन्या हळद उकळतात पण त्याच्यातला फॉस्फरस काढतात हे शिकलेल्या पोरांना कळत असेल तो कशात तरी वापरला जातो असं मी लहानपणी वर्गात गुरुजींचं ऐकलेलं होतं पण हळद पचवायची ताकद फक्त काही प्राण्याला आणि रावणाच्या दंगेत फक्त 8 राक्षसाच्या जाती होत्या त्यांना हळद पचवत होते पचंती अस्ती पंजरूपे व्याप्ती हा आपल्याकडं प्राण्यामध्ये काही हळद पचतात सापाला हळद पचते उंदीर शाबीत गिळते उंदराला हळ आहेत की नाही पाच शाबीत किडो खाती हळ आहेत का नाही काही प्राणी शाबीत कीटकांना गिळतात बेडकीला गिळतात उंदराला गिळतात लहानशा सशाला आजगर गिळते लहानशा पिलाला आजगर गिळते पण त्याच्या विष्ठेतून हाडं पडत नाही म्हणजे हाडं पचवायची ताकद त्यांच्यात रावणाच्या नगरीत 8 जाती होत्या त्यांना हाडं पचवायची ताकद होती मला तुमच्यासारखे भजने केले असते नवल नाही नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले कपिकुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा हाडं पचवणाऱ्या नालायक राक्षसांना भजन्या केले ही ताकद कशाची माहिती का ज्यानं काम जिंकलंय त्याच्यात असते काम जिंकलंय ज्यानं काम जिंकलाय त्याचं वाणीवर इतकं प्रभुत्व महाराज या वाणीच्या ताकदीवर या कामवर बांधोडीच्या ताकदीवर महाराज रावण अर्ध गर्भगळीत करून टाकला हा मारुतीरायाचा पुरुषार्थ फार मोठे टोकाचे कितीतरी उदाहरणं तुम्हाला कामाच्या बाबतीत ऐकायला भेटतील भीष्म काय आमचे काय कणके काय कितीतरी वेळ संपला माफ करा विठोबा रखुमाई म्हणून तरुणांना विनंती करतो बलाची देवता मारुतीराय आपला काम सांभाळा कामानं मध्ये की भ्रष्ट होत असतील महाराज रावण एवढा मोठा श्रीमंत पाहत्या रावण काय झाले इतका होईल तिथपर्यंत कामाला आळा घालण्याचा प्रयत्न करा आपण जितका कामाला आळा घालू तितका पंढरपुरातला मालक आपल्याला मान्य करील हे सिद्धांत आहे योग असं लक्षात घ्या म्हणून कामावर पकड ठेवा क्रोधाव सुद्धा पकड ठेवा क्रोध म्हणजे राग कशा करता पकड ठेवायची आपण साधी 5,000ची सायकल जरी घेतली तरी तिला जागा पार्किंग आहे सायकल लावायला जागेला काय म्हणतात पार्किंग मोठ्या गाडीची पार्किंग ट्रॅक्टरची पार्किंग ट्रॅक्टरची किंमत ठरलेली मोठ्यात मोठ्या गाडीची कोट्यावधी रुपयाची किंमत ठरलेली सायकलची किंमत ठरली मोटरसायकलची किंमत ठरली किडनीची किंमत ठरली का डोळ्याची किंमत ठरली का नाकाची सर्वांद्रियाची किंमत ठरली का महाराज अमूल्य किमतीचा देह हा जर सुखरूप ठेवायचा असेल तर याच्या रागाला पार्किंग करा याच्या रागाला पार्किंग करा मकर संक्रांतीचा पर्व काय माझ्या माहिती तुम्ही कधी कधी रागाला पार्किंग करा तुमचा राग कधी कधी आवडी जा एखाद्या वेळेस तुमचा नवरा जर नालायक असेल ऐका ऐका क्रोध का जिंकायचा रागाला का जिंकायचं एखाद्या माऊलीला जर नालायक पती भेटला असेल तर तिच्या चप्पलला स्पर्श करून तिला विनंती करतो ती लहानपणा घे तू लहानपणा घे
तिने सांगितलं, महाराज मी याच्या त्रासाला फार कंटाळले, मी आता आत्महत्या करणार आहे. परिणाम काय होतो महाराज माहितीये का? त्या नालायकाला काहीच गम नाही ही मेल्यावर, त्या नालायकाला काहीच गम नाही ही मेल्यावर, तू मेल्यावर गम काय होते सांग का माझ्या माई? तुमच्या दोघांच्या प्रपंचातून उत्पन्न झालेली मुलगा आणि मुलगी ही निष्पाप वासर आहेत. या दोन तीन काय लेकर असतील, एक दोन, यांनी एक तिळाईक सुद्धा पाप केलेलं नसते. ज्या वेळेला नालायक बापाला कंटाळून आपली आई देह संपित असती, त्यावेळेला चिमुकल्या वासरायचा वनवास होत असतो माझ्या माईनं. म्हणून सात्विक सदाचारी पुण्यशील माईंनी रागाला आळा घाला, त्या रागाला पार्किंग द्या. नालायक नवऱ्याची सहनशीलता ठेवून त्याला थोडस बाजूला लोटून, कोंबडी कुठली पक्षी आपल्या पिलाला जशी पंखाखाली सांभाळते तशी आपल्या बाळांना पंखाखाली सांभाळून या देशाची विरे करा, ही तुमच्याकडे वापरायची. तुम्हाला असं वाटतंय का आपण कंटाळून आत्महत्या केली म्हणजे बाकीच्या गोष्टी सुरू असतात? असं कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. पार्किंग असावी, पुरुषांना सुद्धा ती पार्किंग असावी. म्हणून राग आवरणं अत्यंत गरजेचं आहे. रागानं चांगल्या चांगल्या लोकांची माती झाली. महाराज भस्मासूर नावाचा व्यक्ती वरदानयुक्त होता, पण क्रोध इतका चढा की ज्यानं आपल्याला वरदान दिलं त्याच्या डोक्यात हात घेतला. क्रोधा भयो भस्मासूर असा येतम भय व्याप्ती हा अग्रो अर्थोजा येते. मर्यादेपेक्षा शिल्लक पैसे खिशात असले की बाजार करायची अक्कल नसती, आणि ज्या वेळेला क्रोध जागा होत असतो त्यावेळेला वरदानाची शक्ती सुद्धा मातीत जात असते. म्हणून क्रोधानावर एक लक्षात सांगतो तुम्हाला, एखाद्या भजण्याला जर जास्त राग येत असेल तर त्यानं पाठ केलेला गाथा सुद्धा त्याला कीर्तनात प्रमाण आठवत नाही. राग त्याची माती करत असतो. म्हणून सगळ्यात किती अभ्यास करा, डोळे फोडून अभ्यास करा तुम्ही शाळेतला, पण तुम्हाला जर राग येत असेल तर परीक्षेच्या दिवशी तुम्हाला उत्तर आठवत नाही. राग सगळ्या गोष्टी, राग आणि भीक माग, एक म्हण होती माझ्या राग आणि भीक माग. म्हणून क्रोध आवरणं अत्यंत गरजेचं आहे. आणि क्रोध आवडायला तिला इतकं काम लागत नाही. काम जिंकला की कामाची नाही ते ती क्रोधाची कैसा. क्रोध आवरणं अत्यंत गरजेचं आहे. महाराज क्रोधाच्या बाबतीत जर विचार केला, ज्ञानोबरायांनी भिंत चालवायची ताकद होती, रेड्याच्या तोंडातून वेद बोलवायची ताकद होती, शेण टाकणाऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर किती शकंदा जळाला असता. पण एवढी पावन आज समाधीवर तुपाचा अभिषेक, आज समाधीवर तुपाचा अभिषेक. मला सांगा, तुकोबरायला बंध मोहळ चावलं होतं, बंध मोहळ चावलं. गव्हाची पेंडी डोक्यावर होती, तो प्रसंग कधी कीर्तनात आहे का? गव्हाची पेंडी डोक्यावर होती, वडिलाचं पित्र होते, ती गव्हाची पेंडी कुठून गहू उधळायचे होते, उधळलेल्या गव्हाचं भरडायचं होतं आणि गव्हाच्या कण्या पितरांना खाऊ घालायच्या होत्या. पण डोक्यावर दुसऱ्याची कापलेल्या गव्हाची रोजदारी 2 पेंड्या डोक्यावर घेऊन येत असताना लोंबकाळलेल्या झाडाच्या फांदीला मोहळ होतं आणि त्या मोहळाला पेंड्या घासल्याबरोबर बंध मोहळ तुकोबारायला चावलं. मला ज्ञानाची ताकद किती मोठी. आपण मध्ये काटे अंगातले बाहेर तत्वाम दृश्या शुद्धात हे व्याप्ती हा कीटकम भवदम शानाहम. पुराण सांगते नुसती ज्ञानाची शक्ती इतकी मोठी होती, आचरणाची इतकी शक्ती मोठी, त्या अंगातले काटे निघून गेले. काय पुरुषार्थ ते महाराज क्रोध आवरायचा. नाही तर तुकोबाराने काही केलं असतं, मुंबाजीला एका शकंदात जात असतं, काय नसतं केलं, पण क्रोध आवरायची ताकद महाराज ज्यांनी राग आवरला का ते आज पूजनीय झाले. ज्यांनी राग आवरला का आज त्यांची मंदिरे, ज्यांनी राग आवरला का आज आम्ही त्याच्या डोळ्यात फोटो बघतो. मी 7015 गाव पाहिले ना, राग आवरणाऱ्याच्या लोकांवर पाहिले. ज्ञानोबा राय, तुकोबा राय, नामदेव राय, चोखोबा राय, नाथ बाबा, हे कबीर नावाचा संत पाना विकणाऱ्याच्या कुळात होता. राग किती आवरला असेल हो. एका किराणा दुकानदाराचं नाव होतं तुळशीदास. त्या तुळशीदास नावाच्या दुकानदाराने कबीराची बायको मागितली, हे 4 माणसापुरता शिरा दिलाय, रात्रभर 2 तासाकरता माझी सेवा करण्यासाठी. महाराज अमावस्याच्या दिवशी तिचे दात चमकत होते, जीवनभर वारकऱ्याची सेवा केली. आणि एका किराणा दुकानदाराने तिला मागावा. रस्त्यानं चलता देवाला बाप नवऱ्याच्या खांद्यावर बसली, दुकानदाराच्या वट्यावर उतरल्याच्या नंतर देवाला प्रश्न केला, देवा आयुष्यभर मी पाप केलं नाही रे, अरे पतीच्या व्यतिरिक्त कोणाचं उघडं शरीर पाहिलं नाही रे ना, माझ्यावर ही परिस्थिती. जाऊ दे देवा, माझ्या मालकाची इच्छा आहे वारकरी उपाशी जाऊ नये, त्या मालकावर मला राग करायचा नाही. महाराज कामानं बरबटलेला तुळशीदास नावाचा दुकानदार त्याच बाईच्या पाया पडून तिला बहीण म्हणून पदरात घे म्हणला. राग आवरण्याची ताकद आहे, ही क्रोध आवरण्याची ताकद आहे. म्हणून क्रोध जिंका, काम जिंका, जगाचा बाप तुमचं भलं करेल. झालेली सेवा अधिष्ठान दैवत मारुतीरायाच्या चरणी समर्पित करतो.
या परिसरातला योगी, यती, जपी, तपी, संन्यासी, अनुरागी, महात्मा, सिद्ध वारकरी अशा वारकऱ्यांच्या चरणी समर्पित करतो. उपस्थित सर्व गुणीजनांना, मृदंगाचार्यांना, गायकांना प्रणाम करतो. तुम्ही अमूल्य वेळ खर्च करून कीर्तनात बसला. तुम्ही शिवस्वरूप आहात प्रभू, तुम्ही महिषाच्या मूर्ती, तुमच्याही चरणी दंडवत करतो. एखादा शब्द चुकीचा असेल, माझं मला थोडं बांधून द्या. चांगलं तुमच्या फायद्याचं असेल ते घ्या. वाईट माझ्या वाणीचा दोष आहे, चांगला हे माझ्या मातापित्यांच्या सद्गुरूंचा आशीर्वाद आहे. चला, मोठ्या श्रद्धेने चालत असलेल्या टाकळी ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम ज्ञानदान सप्ताह, त्या सप्ताहात आज ज्ञानोबाराय तुकोबारायची साधू संतांचं वर्णन करण्याचं लहानसं काम माझ्यासारख्या आज्ञानी सर्वसामान्य बाळूकडे आलं. मी ते तुमच्या आशीर्वादाने गुंफण्याचा प्रयत्न केला. पुनश्च एकदा मला क्षमा करा. झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चरणी समर्पित करतो. कालच्या रात्री एक दुःखद घटना झाली. वारकरी संप्रदायामध्ये मृत्यू हा प्रत्येकाला आहे. मृत्यू हा अटळ आहे. महाराज विश्वाच्या मालकानं जरी जन्म घेतला तर येथे नाही गुरु आले अवतार, येरते पामर जीव किती. जीवसृष्टीला ज्या वेळेला जीवदशीला देव येतो का त्या दिवशी त्याला सुद्धा मारावं लागते. त्याबद्दल काही विषय नाही. पण एक वयाचा टप्पा असतो, एक वयाची मर्यादा असते. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या अयोध्येमध्ये 11 वर्षाचा मुलगा मरण पावला. तो वशिष्ठाच्या कोर्टापर्यंत केस गेली. 11 वर्षाचा मुलगा तो वशिष्ठांच्या कोर्टापर्यंत केस गेली. ज्या त्या वेळेला हे तारुण्य दशेत आघात होत असतो का त्याला डोळ्याला आणि कानाला ऐकायला दुःख वाटत असतं. जीवनभर त्यांच्या कळत्या काळामध्ये जेवढा काही पुरुषार्थ अध्यात्माचा पाहला, त्या काळात मृदंगाची सेवा ते माऊली महाराज आणि आदरणीय दत्ता महाराज या दोघांनी केली. त्यांच्या सोबत जी व्यक्ती होती त्यांना नाना म्हणायचे. मी अंत्यविधीला होतो. नंतर मग ती अंत्यविधी करून मी फुलकलस्कर काशीनाथ महाराजांकडे स्नानाकरता गेलो. मला कपडे तिकून आले आणि मग ती कपडे घालून आंघोळ करून इकडे आलो. तर मी त्या पाहला तो पुरुषार्थ. जे नाना होते ते सुद्धा नित्य या पोरांसोबत, या लेकरांसोबत कुठेही कीर्तनाला भजनाला हजर असायचे. मला सर्वनाची सेवा त्यांना सुद्धा घडली. पण त्यांचं वय थोडस पुढे होतं. पण ते दत्ता महाराज आणि माऊली महाराज यांचं वय अत्यंत सुकुमार होतं. एक सांगू राजे, जो माणूस गेला का त्याच्यासाठी काही नाही. आप गई दुनिया डूब गई. पण हेच दुःख असते. महाराज त्यांचे जावळं काढणारे लेकर मी आज पाहिलेत. चिमुकले लेकर, चिमुकली कन्या, काय त्या पत्नीच्या जीवावर डोंगर पेटला असेल, पसरला असेल, काय त्यांच्या आईवर शोककळा पसरली असेल. एक जणाचे वडील 2 महिन्यापूर्वी वारले. काय परिस्थिती असेल महाराज त्या कुटुंबाची. भगवंताच्या चरणी एक प्रार्थना करेल, विटेवरच्या मालकाच्या चरणी, देवा ही गेलेली रत्न येणार नाहीत. आतापर्यंत जे जे गेले ते काही तू वापस केले नाहीस, यांनाही वापस करणार नाहीस. आपण आंधळ्या गाईसारखं मेलेलं वासरू चाटणं मूर्खपणा आहे. कबीर कहे जगा अंधा अंधी जैसी गाय, कबीर कहे जगा अंधा अंधी जैसी गाय, बछड़ा था सो मर गया झुटी चाम चटाया. आंधळ्या गाईला मेलेलं वासरू कळत नाही, ती त्याचं कातडं चाटीत राहते. तसं आपण जिवंत व्हावा हे अंध गाईसारखा विचार असेल. आतापर्यंत कोणीही जिवंत झालेला नाही वारकरी महाराज. ती अपेक्षा आपण पण करणार नाही. पण विटेवरच्या मालकाच्या चरणी एक सार्थ प्रार्थना करेल, प्रभू या कुटुंबातल्या लोकांना ही दुःख पेलवण्याची शक्ती दे. त्या दोन्ही रत्नांच्या पत्न्यांना, त्यांच्या आईंना, त्यांच्या बहिणींना, त्यांच्या भावांना, त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना ती दुःख झेलण्याची ताकद द्या. आपण सगळीजण गेलो, आपल्याला हळहळ वाटली, पण आपण पुढे आपल्या संसारात आपण मग्न होतो. मी माझ्या कीर्तनात मग्न, घरी गेल्यावर माझ्या संसारात मग्न. पण महाराज आज त्या कुटुंबावर किती शोक आहे, किती परिस्थिती बिकट आहे. लक्षात घ्या, विटेवरच्या मालकानं तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा की त्या कुटुंबावर दुःख पेलवण्याची ताकद दे. दुःख किती अवघड असते माहितीये का तुम्हाला. कधी कधी दुःख सहन न झाल्याच्या नंतर बंध्या कुटुंबाची राख होत असते. बंध्या कुटुंबाची राजे हो, ती ताकद, ती शक्ती माझ्या विटेवरच्या मालकाने ज्ञानोबाराय तुकोबारायने त्या कुटुंबाला द्यावी. आणि दुसरं एक वाक्य सांगतो. तिथे बसल्या बसल्या काही लोकांची संकल्पना गोड होती. तिथं थोडासा चंदा जमा केला. मशानात चंदा जमा करत नसतील, पण परिस्थिती तशी होती. महाराज सगळी लोक तोंडाने हळहळ करत असतात, कसं होईल त्यांचं, कसं होईल त्यांचं. महाराज गाय उपाशी, बैल उपाशी, कशी बैल असतील, कसे असतील, चारा टाकणं महत्वाचं आहे. नुसतं कसे असणं म्हणणं महत्वाचं नाही. म्हणून काही सात्विक लोकांच्या तोंडातून ते बाळासाहेब महाराज सुरेगावकर त्यांच्या तोंडातून वाक्य पडलं, आपण मशानात बसल्या बसल्या काहीतरी मदत करू. तिथं बसल्या बसल्या 5-6 लाख रुपयाची मदत झाली. मलाही येण्याचं योगाला, मला दुपारी एक श्राद्धाचं कीर्तन होतं आणि तसं तिथं न जेवता आल्यामुळे तिथं त्या अंत्यविधीला येता आलं. मलाही फुल नाही फुलाची पाकळी 21,000 रुपये देत आले.
आणि बऱ्याच सद्ग्रस्तानं सामान्य छोट्या भजन्यानं, ज्याला छोटं पाकिट आहे त्यानं पण छोटी छोटी मदत तिथं करत राहिली. परिसरातल्या लोकांनी, परिसरातल्या राजकर्त्यांनी, परिसरातल्या व्यापाऱ्यांनी, परिसरातल्या शैक्षणिक क्षेत्रातल्या लोकांनी आणि परिसरातल्या भारदस्त शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नात, आपल्या श्रद्धेत, आपल्या कष्टात उत्पन्न झालेलं थोडंसं फुलणारी फुलाची पाकळी त्या कुटुंबासाठी जर आपण प्रदान केली तर निश्चित गेलेल्या व्यक्तीचा आशीर्वाद मागू नका, पण त्या माऊलीच्या आणि दत्ता महाराजांच्या लेकरांचा आशीर्वाद निश्चित आपल्या लेकरांना लागेल, इतकं मात्र निश्चित आहे. चला, उपजल्या पिंडा मरण सांगाते, आया सो एक दिन आना पडेगा, किराए का घर तो खाली करना ही पडेगा. शरीराची होय माती, तुटला आयुष्याचा दोरा, कापुराची कलेवर घातला करंडा, शेखीने उरेउंडा पाहावया, प्रत्येकाला जावं लागते. त्या तत्वज्ञानानं अल्पायुष्य ठरले. विश्वाच्या मालकानं त्यांना आयुष्यात तितकं दिलं तर त्यानुसार त्यांना तितकंच, कारण वेळ ही कोणाची होत नाही. महाराज गरुडानं जगाच्या बापाला पाठीवर घ्यावा, पण गरुडाच्या आईचा मृत्यू हिमालयाच्या पायथ्याला दरी कोसळून होता, म्हणून यम हसला होता. आणि यम हसल्याच्या नंतर गरुडाला बाहेर बोलून घेतलं आणि सांगितलं, गरुडा ते यम मला हसला. म्हणलं आई तुला कशाचा ताण यायला? काय नाही, मला यम हसल्यापासून भीती वाटते. तुला कुठं जावं वाटते? मला घाम आल्यासारखं वाटते. मला हिमालयाच्या पायथ्याला सुप्त नावाची दरी, मला तिथं नेऊन ठेव. 11 सेकंदात गरुडानं आईला तिथं नेऊन ठेवलं. अधिवेशन संपलं. आपल्या जसं ढवळ्या कपड्यावाल्याचं अधिवेशन असतं का, तसं देवांचं सुद्धा अधिवेशन होतं. हे अधिवेशन संपलं आणि यम आपला रेड्या नावाचं वाहन घेण्यासाठी आला. त्यावेळेला फांदीवर पाहिलं तर गरुडाची आई नव्हती, तो हसला. पाठीमागे गरुड होता. गरुडाने विचारलं, आता कशाला दात काढले? ते म्हणलं, मगही हसलो ना आताही हसलो, पण हसण्याचं कारण विचार. हसणं याच्याकरता की तुझ्या आईचा मृत्यू हिमालयाच्या पायथ्याला होता, ती इथं कसं काय? आणि मी बाहेर आल्याच्या नंतर इथं नाही दिसली म्हणून हसतो, ती तिथंच गेली. गरुड म्हणला, मॅच तिथे नेऊन घातली म्हणून पाहून, तोपर्यंत दरी कोसळली आणि गरुडाची आई मृत्यू पावली. महाराज, ठरलेली वेळ ही चुकत नसते, पण कुंपण करत जा. माझं एक मत आहे, कुंपण करत जा. असं जर म्हणत राहिलो तर ही तरुण सोसाट्याने गाड्या पळवतील. राजे हो, शेजारी, गावाच्या शेजारी ज्याचं शेत आहे का त्यानं कुंपण लावायचं. आधा कदा चुकून एखाद्याची बैल सुटला, बैल सुटत नसते, पण बऱ्याच बैलाला दावे खाचा नाद असतो. दावे खाचा नाद असतो. त्या बैलानं जर दावं खाल्लं तर तुमची शेजारची मका खाईल का नाही, तो तुमचा गहू खाईल का नाही, तुमची ज्वारी खाईल का नाही, म्हणून तुम्ही कुंपण करी जा. जरी तुमच्याकडे तुमच्या बाप दादाच्या कृपेने, भगवंताच्या कृपेनं, तुमच्या कर्तृत्वानं तरुणाकडे जरी मोटरसायकली असतील, जीप असतील, मोठ्या गाड्या, लाखो रुपयाच्या गाड्या असतील, तरी पण नियम सांभाळून गाड्या चालवत जा. रात्री अविरित्री आपलं जीव जपा. महाराज, हे शरीर इतकं मूल्यवान आहे, इतकं मूल्यवान आहे, इतकं मूल्यवान आहे, याच्यातलं एक एक पार्टची किंमत ज्यानं दिलंय त्याला सुद्धा करता येत नाही. ज्या ब्रह्मदेवानं आपल्याला दिले का त्याला सुद्धा करता येत नाही. म्हणून हे जीवन थोडस जपा, जपा, जपा. आपण गेलो त्या दिवशी आपलं पान पालथ होत असते. महाराज, कालच्या 8:45ला पकवा स्वरात लावणारा मुलगा एका जागेवर कीर्तनाला होते. ते माऊली महाराज, मला गोविंद सांगत होता मगाशी. 9:15 स्वरात, महाराजाच्या स्वरात पकवात लावणारा मुलगा 1:30 वाजता त्याच्या आयुष्याचं पान पलटते. महाराज, काय निसर्गाचा नियम आहे. म्हणून जीवन जपा राजू हो, जीवन जपा. आपणही जपा, शेजाऱ्याला सुद्धा जपण्याचा प्रयत्न करा. भरधाव वेगात नका जाऊ, जपा. एखाद्याने जर मोठ्यानं सांगितलं कर मुक्काम तर करत जा. काय घरी जाऊन तुम्ही माळवत पार्थ करणार आहेत? जपा, कधी कधी जपा. या तरुण वारकऱ्यांना सांगतो महाराज, तुम्हाला पण सांगतो, कारण छोट्या गाड्यावर आपण फिरतो. आपण काही आमदाराची लेकरं नाहीत. सगळ्यांना काही 4 चाकाच्या गाड्या नाहीत महाराज. म्हणून 2 चाकाच्या गाड्यावर फिरणाऱ्या सगळ्या महाराज लोकांनी आपलं जीवन जपा. वेळ चुकत नाही, पण होई तिथपर्यंत एक जुन्या लोकांची म्हणे, 1 आणी टळली की 12 आण्या टळत असतात. अशी जुन्या लोक, माणसं शिकलेली नव्हती, जुनी शिकलेली नव्हती, पण प्रचंड विद्वत्ता जुन्या लोकांकडे होती. काही मोडा घातल्याच्या नंतर काही माणसं पाय आखडता घेत होते. महाराज, काल 9:15 पकवाद लावणारा मुलगा काळाच्या पडद्याआड रात्री 1:30 वाजता जातो. महाराज, एका पवित्र तीर्थाहून रेल्वेने उतरलेला 1 वाजता मुलगा बरोबर 45 मिनिटाच्या आत त्याचं पान पालथ होते. एकट्या व्यक्तीला मी कसा परभणीला पाठवू, म्हणून त्यांच्यातला एक ज्येष्ठ व्यक्ती, ते नाना नावाची व्यक्ती सोबत जातात, तरी पण त्यांच्याही जीवनाचं पान पालथ होते. हा निसर्गाचं चक्र आहे. काल विचित्र आहे महाराज, प्रत्येक गोष्टीचा वेग काढू शकता, निसर्गाच्या व्याप्तीचा वेग काढता येत नाही. जीवन जपा. एक जाता जाता आपल्या सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने त्या तिन्ही जीवात्म्यांना गोड सद्गती मिळव. महाराज, ते वारकरी होते, पारमार्थिक होते, पकवादवाजीत होते, कीर्तन ऐकत होते, संप्रदायातले होते. निश्चितच त्यांना गोड अधिष्ठान मिळेल
आणि ते भगवंतानं द्यावं ही परमेश्वराच्या चरणी विनंती करतो. आणि दुसरी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वाणीने उदात्त अंतकरणाने विटेवरच्या मालकाला मागणी मागा. त्या तिघाच्याही कुटुंबातल्या लोकांना दुःख पेलवण्याची ताकद देव ही उदात्त अंतकरणाने आपल्या मारुतीकडे ती मागणी मागा ही तुम्हाला विनंती करतो. आणि बसल्या जागी श्रद्धांजली ही बसल्यानं जरी देत नसतात तर वेदघोषातली श्रद्धांजली ही कोण्याही अवस्थेत देता येते. अर्ध्या मिनिटाची एक त्यांना आदरांजली देतो. निधियाम निधिपदे सकलति सुधियनि छंद कला भय जायन्ते व्याप्ति सुधयति काल भवाय नमपि संगा भव जायन्ते आधिपत्यानां दक्षिणाधिपति लोकत्रय भय जायन्ते यमाग्रो भय चित्त स्वरूपा यत्विन्मख जायन्ते शांतिर्प्रदन निमज्जतो शांतिर्प्रदयन निमज्जतो शांतिर्प्रदयन निमज्जतो पितृं लोकं यज्जायते आर्यमा ततो यज्ञाति आर्यमा तथो यज्ञाति आर्यमा तथो यज्ञाति यत्करिष्यसे शांतियो नमः पार्वते पते हार हार महादेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री गुरुजोग महाराज की जय विठोबार कुमाये एवढ्या थंडीमध्ये कितीतरी लोकांना शुगर असेल आणि शुगर असलेला माणूस 45 मिनिटे एका जागेवर बसत नाही. अशा गारव्यात त्याला लघुशंकेचा त्रास असतोय. आज तुम्ही 2.5 तास माणसे इतक्या किती बसतात राजे हो. महाराज या मारुतीरायाची कृपा तुमच्यावर या जागेची कृपा तुमच्यावर आपल्या परिसरातल्या साधू संतांची कृपा तुमच्यावर अर्धा तास तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल बाळूला माफ करा आणि अशीच शिस्त रोज रोज पाळायचा. वेळ जास्त झालाय. विठ्ठल जय जय विठ्ठल. मिनिट आहे का. सगळ्या तरुणांना विनंती करतो, नोकऱ्या सगळ्यांनाच लागतात अशी अपेक्षा करू नका. पण नोकरी नाही लागल्यावर निराश होऊ नका. ज्याच्या बापानं 7-12 कमवून ठेवली तो भारत देशातला राजा आहे. ज्याच्या बापानं इथभर जमीन कमवून ठेवली तो मुलगा भारत देशाचा राजा आहे. अरे जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला तारण करीन पण ही काळी माय तुम्हाला दुष्काळात जगविली इतकं लक्षात ठेवा. आणि आपल्या जमिनीवर प्रेम करा. शाळेत जरी जात असतील तरी रविवारी पण बापाचा माईचा घाम पाहायला जा. हीच काळी माय तुला जमिनीला आपल्या जमिनीवर प्रेम करा. जमिनीच्या आलेला पिकाला भाव जरी एखाद्या शासनाने नाही दिला तर जमिनीचा भाव रुपवायची ताकद कोण्या शासनात नाही. तीच आपल्याला जमीन तरुणांनी काळ्या मातीवर प्रेम करा.